नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग म्हणजेच मंडळींनो 10 मेचा एपिसोड तुम्ही पाहत आहात. आता प्रेक्षकांनो, इथे सुरुवातीला बघा, इथे वंदनाला अर्जुनने आतमध्ये बोलवलेलं असतं आणि त्यावेळेस वंदना कसलाही विचार न करता प्रियाच्या कानाखाली वाजवते आणि त्यावेळेस ती म्हणत असते की मी तीच वंदना जाधव आहे जिच्या मुलाला तू 21 वर्षांपूर्वी कायमचं पांगळं करून ठेवलंस. आता प्रेक्षकांनो, हे ऐकून खरंच सर्वांना खूप धक्का बसतो आणि त्यावेळेस वंदना जाधव म्हणत असते की आठवली का मी कोण आहे, सोहम जाधवची आई. आणि त्यावेळेस बघा ती तो ॲक्सिडेंट कसा झाला ते सर्व सुभेदारांना सांगत असते आणि प्रिया बघा लहान असताना एका गोष्टीवरून सोहम बरोबर भांडत असते आणि त्यावेळेस सोहम तिला जोराचा चटका देतो आणि त्यावेळेस मग ती कसलाही विचार न करता सोहमला एका दगडावर ढकलून देत असते आणि त्यामुळे बघा तो कायमचाच पांगळा झालेला असतो. आता इथे वंदना म्हणत असते की माझा मुलगा खूप हुशार होता, पण तुझ्यामुळे तो कायमचा पांगळा झालाय, तुला नरकातही जागा भेटणार नाही, तुझ्या तोंडात किडे पडतील. आणि त्याचबरोबर ती म्हणत असते की तू ओल्या लाकडांवर तुझे प्रेत राहील, परंतु 4 माणसंही तुझ्या मदतीला येणार नाहीत. असं म्हटल्यानंतर प्रिया म्हणत असते की हे थांबवा कोणीतरी, किती अभद्र बोलतीये ती. आणि त्यावेळेस ती म्हणत असते की मी हिला काही ओळखत नाही आणि जर तुमच्याकडे याचे पुरावे आहेत का. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा इथे सायली म्हणत असते की हो पुरावे आहेत आणि तुझ्या डाव्या खांद्यावर जो भाजल्याचा डाग आहे तोच तुझा बबली लोखंडे असल्याचा पुरावा आहे. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा इथे अश्विन म्हणत असतो की म्हणजे ते हे तुझ्या भांडणामुळे झाले. त्यावेळेस तो म्हणतो की तू तर मला बोललीस आश्रमात हे झालेलं आहे. त्यावेळेस सायली म्हणते की नाही भाऊजी, आश्रमात असं काहीही झालं नव्हतं आणि आम्ही ते शोधण्यासाठी म्हणून, आई तुम्हाला आठवते का मी तुम्हाला पाडव्याच्या दिवशी म्हणाली होते की तिला गोल्डन कलरचा काठ असणारी साडी द्या, कारण मला तिला स्लीवलेस ब्लाऊज घालायला लावायचं होतं आणि मला माहीत होतं की आईने साडी दिल्यावर ती नक्कीच नेसणार. आणि अगदी तसंच झालं, आम्ही ठरवल्याप्रमाणे तिने साडीही नेसली आणि मला मदतीसाठी देखील बोलवलं आणि मग मी तिला मदत करताना गेल्यानंतर मी मुद्दामहून तो जो डाग आहे तो पाहण्यासाठी म्हणून गेले होते आणि आश्चर्य म्हणजे खरंच तिच्या डाव्या खांद्यावर भाजल्याचा डाग आहे आणि ह्यावरून हेच सिद्ध होतं की ही प्रिया आहे. त्याचबरोबर जी तन्वी किल्लेदार स्वतःला समजतीये तर ती दुसरी तिसरी कोणी नसून सदा आणि मैनाची मुलगी बबली लोखंडे आहे. आता त्यावेळेस बघा इथे परत वंदना तिच्या कानाखाली आणि मारते आणि म्हणत असते की काय बबली लोखंडे. आता प्रेक्षकांनो, हे सर्व ऐकून खरंच सर्वांना खूप धक्का बसलेला असतो आणि त्यावेळेस बघा आता वंदना निघून जाते आणि तेव्हा बघा प्रिया म्हणत असते की मी हे सर्व ऐकून घेते म्हणून हे वाटेल ते बोलतायत, मला पाहायचंच होतं की हे किती खोटं बोलतील, पण हे नको ते घाणेरडे आरोप माझ्यावर करतायत आणि यातलं काहीच सत्य नाही. मी रविराज किल्लेदार आणि प्रतिमा यांचीच मुलगी आहे आणि त्याचबरोबर अश्विन सुभेदाराची मी बायको आहे. जी बाई समोर दिसते नाही, मी तिच्या पोटी जन्म घेतलेला आहे. असं म्हटल्यानंतर प्रियाला इथे सायली म्हणत असते की प्रिया, नाईलाजाने यातलं एकच सत्य आहे ते म्हणजे तू इथे अश्विन सुभेदारांची बायको आहेस, बाकी इथे रविराज किल्लेदार आणि प्रतिमा किल्लेदार यांच्याशी तुझा काहीही संबंध नाही आहे. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो, इथे प्रिया म्हणत असते की तुम्ही वाटेल ते कसं काय बोलताय, तुमच्याकडे काही प्रूफ आहे का. मग त्यावेळेस बघा इथे अर्जुन म्हणतो की हो, आणि आमच्याकडे असा तसा पुरावा नाही तर डायरेक्ट सायंटिफिक पुरावा आमच्या हाती लागलेला आहे. आणि त्यावेळेस तो म्हणत असतो की DNA टेस्ट आमच्या हाती लागलेली आहे. आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये फायनली DNA टेस्ट चे रिपोर्ट इथे पाहायला भेटणार आहेत आणि जे एवढे दिवस झाला आपण ज्या गोष्टीसाठी आतुरतेने वाट बघत आहोत ती गोष्ट आज घडणार आहे. आता प्रेक्षकांनो, इथे बघा DNA रिपोर्ट्स दाखवणार म्हटल्यानंतर रविराज म्हणत असतात की आपण तेव्हा सुरुवातीलाच हिचे DNA चेकअप केलं होतं, मग त्यावेळेस तर मॅच झालं होतं. असं म्हटल्यानंतर इथे अर्जुन म्हणत असतो की तिने रिपोर्ट्स बदलण्यामध्ये PhD केलेली आहे. आणि सिनियर, तुला आठवतंय का जेव्हा प्रतिमा आत्याची जी खोटी डेड बॉडी अरेंज केली होती तेव्हा देखील तिचे DNA रिपोर्ट्स त्याबरोबर सुद्धा मॅच झाले होते आणि म्हणूनच आम्ही DNA चेकअप करण्याचं ठरवलं. मग त्यावेळेस इथे मैना म्हणत असते की मी तर हिला अद्दल घडवायची म्हणून हसत हसत मी माझा केस दिला. आणि त्यावेळेस बघा इथे सायली म्हणत असते की प्रियाचा केस काढून घेणं खरंच खूप डेंजर होतं, परंतु मी तेही केलं. आणि त्यावेळेस बघा ती म्हणत असते की मी आई तुम्हाला म्हटलं होतं की मी ज्या तिजोरीच्या चाव्या आहेत त्या तिच्याकडे द्या, आणि मग तुम्ही त्या चाव्या दिल्यानंतर मी तिच्याकडे भांडून त्या चाव्या घेतल्या होत्या आणि त्या चाव्या घेतानाच तिचा जो
केस आहे तो माझ्या हाती आला होता आणि मुद्दामहून तिचा केस घेण्यासाठीच मी सर्व हा ड्रामा क्रिएट केला होता. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा मग इथे प्रियाचा देखील केस इथं कलेक्ट केलेला असतो. आता कल्पना म्हणत असते की म्हणजे हे सर्व नाटक तू त्यासाठी केलं होतंस. त्यावेळेस ती म्हणते की हो. आता प्रतिमा म्हणत असते की पण तू माझा केस कसा घेतलास. त्यावेळेस इथे सायली म्हणते की सॉरी प्रतिमा आत्या, पण ज्यावेळेस मी तुमचं मालिश करत होते तेव्हा एक केस माझ्या हातात आला होता आणि मी तुम्हाला न कळत ते केस ठेवून घेतला होता. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस अर्जुन म्हणत असतो की अशा पद्धतीने आम्ही सर्वांचं सॅम्पल तर कलेक्ट केलं, परंतु हिची चोरून ऐकायची घाणेरडी सवय होती आणि आम्ही त्याचाच फायदा घेऊन तिला एका ट्रॅपमध्ये बरोबर अडकलो. आणि त्यावेळेस ती म्हणत असते, सायली सांगत असते की तिच्या या चोरून ऐकण्याचा आम्हाला फायदा झाला आणि तिनं अगदी आमच्या ट्रॅपमध्ये बरोबर अडकली. आणि त्यावेळेस अर्जुन इथे म्हणत असतो की मग आम्ही जिथे DNA टेस्ट करण्यासाठी सॅम्पल दिले तिथे लगेचच प्रिया पाटला करून गेली आणि जिथे जो DNA सॅम्पल कलेक्ट केले त्याला तिने जे सोन्याचा हार आहे म्हणजे प्रतिमा आत्याने दिलेला तिला जो नेकलेस आहे तो नेकलेस त्याला दिला आणि त्याला ते रिपोर्ट्स चेंज करण्यासाठी सांगितले. आता आम्हाला हेही कळलं. आणि त्यावेळेस बघा इथे अश्विन म्हणत असतो की म्हणजे तू तुझ्या मैत्रिणीला ते नेकलेस दिला नव्हतास. त्यावेळेस सायली म्हणते की नाही, हे बी अगदी दुसऱ्या खोट्यांसारखंच खोटं होतं. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस प्रतिमा म्हणत असते की अगं माझा तरी मान ठेवायचा नाही, पण कमीत कमी त्या दागिन्यांचा तरी मान ठेवायचाच. असं म्हटल्यानंतर इथे कल्पना म्हणत असते की अहो पूर्ण आजी, तिला नात्यांचाच मान नाही, ती दागिन्यांचा काय मान ठेवणार. आता ह्यावेळेस रविराज म्हणत असतात की केसापासून ती नखापर्यंत ही मुलगी पूर्णपणे खोटारडी आहे. आता प्रेक्षकांनो इकडे बघा अर्जुन म्हणत असतो की तिने तो दागिना दिलेला खोटं ही आम्ही सर्वांसमोर आणलं आणि मग त्यावेळेस ती खरंच खूप बिथरली आणि मग तिने आम्हाला मारण्याचा प्रयत्न केला. आणि जेव्हा आमचा ॲक्सिडेंट घडला होता त्यावेळेस दुसरा तिसरा कोणी तो ॲक्सिडेंट घडवला नव्हता, तर तो ॲक्सिडेंट देखील प्रियानेच घडवला होता. असं म्हटल्यानंतर आता बघा सर्वांना खूप जोराचा धक्का बसतो आणि त्यावेळेस कल्पना म्हणत असते की नाही, मी आता हे सर्व ऐकूच शकत नाही. असं म्हटल्यानंतर सायली म्हणते काय प्रिया, तू याचे काही पुरावे मागणार नाही आहेस का. पण तू मागितले नाही तरी आम्ही डायरेक्ट साक्षीदार इथे आणलेले आहेत. आणि त्यावेळेस इथे अर्जुन म्हणत असतो इन्स्पेक्टर सावंत त्या दोघांना आतमध्ये घेऊन या. आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा कोण आतमध्ये येतं, तर महिपत आणि नागराज या दोघांना इन्स्पेक्टर सावंत आतमध्ये घेऊन आलेले असतात. आता त्यावेळेस प्रताप म्हणत असतो की अरे ह्या दोघांना इथे काय आणलंस, यांचं काय काम आहे इथं, यांचा काय संबंध. असं म्हटल्यानंतर बघा इथे अर्जुन म्हणत असतो की या दोघांच्या मदतीनेच प्रियाने आमचा ॲक्सिडेंट घडवायचा प्रयत्न केला. आणि त्यावेळेस तो म्हणत असतो की ज्या गाडीमध्ये जे लोक होते ते महिपतचे फंटर होते. असं म्हटल्यानंतर महिपत म्हणत असतो की हे बघ अर्जुन, मला तर काही तुला मारण्याचा प्रयत्न नव्हता, परंतु ही मुलगी आमच्याकडे रडत आली आणि ती म्हणली जर तुम्ही त्यांना मारलं नाही तर माझा जीव जाईल. असं म्हटल्यानंतर मग आम्ही तिला मदत केली आणि त्यामुळे माझं हे काही पाप नाही. आता प्रेक्षकांनो नागराज म्हणत असतो की ही खूप पोहोचलेली पोरगी आहे. आता त्यावेळेस बघा इथे पूर्णाजी म्हणत असते की खरंच अजून काय काय ऐकून घ्यायचं आहे. आता त्यावेळेस बघा इथे ती म्हणत असते की मग तुम्हाला हे कसं कळलं. यावेळेस मग अर्जुन बघा त्या ॲडव्होकेटला कॉल करत असतो आणि त्यावेळेस ॲडव्होकेटला तो म्हणत असतो की ज्या दिवशी प्रियाने आमच्यावर हल्ला करायचा ठरवला त्यावेळेस काय काय झालं हे तुम्ही आज मला सांगू शकाल का. आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा इथे कॉलवरच ते ॲडव्होकेट जे आहेत ते सर्व काही सांगतात आणि ते सर्वजण ऐकतात. त्यावेळेस इथे सायली म्हणत असते की त्यांनी आम्हाला वेळेच्या अगोदरच सावध केलं आणि तुमच्याच घरातली एक बाई म्हणजेच प्रिया सुभेदार तुमच्या जीवावर उठली असं सांगितलं आणि त्यामुळे मग आम्ही सावध झालो, नाही तर आमचा त्या दिवशी जीव गेला असता. आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा इथे महिपत जो आहे तो म्हणत असतो की ही खूप पोहोचलेली पोरगी आहे आणि जी जेवढी 5 फूटवरती तेवढी 6 फूट खाली रुतलेली आहे. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस तो म्हणत असतो की आम्ही ॲक्सिडेंटमधून वाचल्यावर आता प्रिया खरंच खूप बिथरली होती आणि मग त्यावेळेस तिने शांतापर्यंत ती पोहोचली. आता त्यावेळेस मग एवढ्यातच बघा ते संतोषला आतमध्ये बोलवतात आणि त्यावेळेस अर्जुन म्हणत असतो की संतोष तू प्रियाला मदत करून शांतावर लक्ष ठेवत होतास का. मग त्यावेळेस संतोष म्हणत असतो की हो, आणि एके दिवशी शांता दुपारचं दवाखान्यात आली होती तेव्हा मी प्रिया मॅडमला कळवलं होतं आणि त्यानंतर मग त्यावेळेस शांता तर माझ्या हातातून सटकली, पण परत संध्याकाळी आल्यानंतर मग मी ती तिथे चाळीमध्ये आली तेव्हा लगेचच इथे प्रिया मॅडमला कॉल केला आणि हो जी खोटी नोटीस लावली होती ती ही प्रिया मॅडमचंच डोकं होतं. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा इथे येतो नंतर पुढे काय झालं हे सांगण्यासाठी थरथरत असतो. मग त्यावेळेस इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की संतोष इथे तू कोणालाही घाबरायचं कारण नाही, जे काही आम्हाला सांगितलंस ते सर्व इथं या सर्वांना सांग. यावेळेस मग संतोष म्हणत असतो
असतो की त्या दिवशी मी प्रिया मॅडमला बोलवलं आणि प्रिया मॅडम लगेचच आल्या आणि त्यांनी रागाच्या भरात शांताचा खून केला. आता प्रेक्षकांनो हे ऐकून बघा इथे सर्वांनाच खरंच खूप जोरदार धक्का बसवलेला असतो आणि खरंच प्रिया ही एवढी पोहोचलेली आहे हे सर्व सुभेदार आणि किल्लेदारांना आजच कळत असतं. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा इथे संतोष जो आहे तो प्रियाने कसा शांताचा खून केला आणि ते पुरावे कसे नष्ट केले हे सर्व काही ते सुभेदारांना सांगत असतो आणि त्याचबरोबर ती डेड बॉडी अर्जुन सरांना अडकवण्यासाठी त्यांच्या गाडीमध्ये ठेवली हेही सांगत असतो. आता कल्पना म्हणत असते की तू नीच मुलगी आहेस हे तर आम्हाला माहीतच होतं, पण एवढे दिवस तू खुनी मुलगी आमच्या घरात वावरत होतीस असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो आता बघा प्रियाला काही बोलायला तोंडच नसतं. आता त्यावेळेस इथे रविराज म्हणत असतात की मी आजपर्यंत खरंच खूप खुनी बघितलेत, गुन्हेगार बघितलेत, पण तुझ्यासारखा गुन्हेगार मी एकही पाहिला नाही. अशा वेळेस इथे नागराज म्हणत असतो की मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय की दिसती तशी नाही आहे आणि दिसतं तसं नसतं, ह्यामुळेच मी तुम्हाला सांगत होतो. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा इथे अश्विन म्हणत असतो की तू तर माझ्या आयुष्याची वाट तर लावलीसच, पण माझ्या भावाला सुद्धा अडकवायला निघाली होतीस, तुला लाज कशी वाटत नाही. यावेळेस अस्मिता म्हणत असते की अर्जुन आम्हाला तू तेव्हा सर्व काही का सांगितलं नाहीस. मग यावेळेस अर्जुन म्हणत असतो की पुरेसे पुरावे माझ्याकडे नव्हते. मग त्यावेळेस बघा प्रतिमा म्हणते की अरे आम्ही काय कोर्ट आहोत का, आम्हाला पुराव्यांची काय गरज, तुम्ही सांगितल्यावर आम्ही नक्कीच विश्वास ठेवला असता. परंतु सायली म्हणत असते की तुम्ही विश्वास ठेवला असता, परंतु हिने सर्व जे पुरावे आहेत ते खोडून काढले असते. आज हिला सर्व हे पुरावे खोडून काढता येत नाहीत, म्हणूनच ही शांत आहे आणि आम्ही मैत्रिणीचा उपयोग करून मैत्रिणीला हाताला घेऊन सर्व काही मॅनेज केलं. मग त्यावेळेस कसं काय केलं ती सांगत असते. सुरुवातीला ऊर्जाला कॉल करून संतोषला मॅनेज केलं. त्याचबरोबर बघा सँडीकडे असलेले पुरावे प्रिया लंपास करणार होती. मग ते काव्य आणि ईश्वरीच्या मदतीने सर्व काही पुरावे मिळवले. त्याचबरोबर नुपूर आणि गिरिजेच्या मदतीने घरात जे काही कांड प्रियाने करून ठेवले होते, म्हणजेच सायलीला जिन्यावरून ढकलणं किंवा अस्मिताच्या बाळाला मारण्याचा प्रयत्न करणं किंवा पूर्णाजीला तब्येतीसाठी त्रास देणं, हे सर्व नुपूर आणि गिरिजेच्या मदतीने केलं. त्याचबरोबर बघा इथे प्रतिमा आत्याला काही प्रश्न पडलेले होते. मग त्या प्रश्नांचं निवारण करण्यासाठी आम्ही जानकी आणि सखीची मदत घेऊन प्रतिमा आत्याच्या प्रश्नांचं निवारण केलं. म्हणजेच ती मुलगी प्रतिमा आत्याच्या पोटी आली आहे का नाही याचा प्रश्न त्या दिवशीच प्रतिमा आत्याला सुटला. तर त्याचबरोबर बघा रविराज काकांनी सर्व काही प्रॉपर्टी तिच्या नावावर केली होती. त्याचे पेपर्स ती एका शेतात दडवून ठेवायला गेली होती, परंतु त्याच वेळी कृष्णाने मदत करून ते सर्व पेपर्स बघा इथे सायली आणि अर्जुनच्या हाती आणून दिलेले असतात. आता राहिला शेवटचा प्रश्न, तो म्हणजे ती प्रिया ही सदा आणि मैनाला मारण्याचा प्रयत्न करत होती आणि ती कुठे घेऊन गेली हे सायली अर्जुनला माहीत नव्हतं. पण लगेच आनंदी आणि नंदिनी धावून आल्या आणि बघा ना आनंदीने ती वृद्धाश्रम कुठे आहे हे सांगितलं आणि नंदिनीने वृद्धाश्रम शोधून काढून प्रियाला चांगलीच अद्दल घडवली. प्रेक्षकांनो अशा पद्धतीने या 13 जणीने इथे प्रियांचे चांगलेच 3-13 वाजवले होते. आता एवढं सर्व झाल्यानंतर प्रियाला पळून जाण्यासाठी दुसरा काही मार्गच नव्हता. मग त्यावेळेस मंजिरी आणि रमाने तिला पळून जाण्यापासून अडवलं आणि परत आपल्या घरात आणून सोडलं. आता प्रेक्षकांनो यावेळेस कल्पना म्हणत होती की म्हणजे मी तुम्हाला बाहेर नाही जाऊन दिलं म्हणून तू तुझ्या मैत्रिणीची मदत घेतली का. त्यावेळेस इथे सायली म्हणत असते की हो, पण खरंच आम्हाला त्यांची मदत घेतल्यामुळे खूप फायदा झाला. त्यावेळेस अर्जुन म्हणत असतो की आम्ही DNA टेस्टचे वाट पाहत राहिलो आणि थोड्याच वेळांपूर्वी आता आमच्या हाती DNA टेस्ट लागलेले आहेत. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा सायली तिच्याकडे आलेले जे DNA टेस्ट आहेत ते अर्जुनच्या हातात देत असते, पण प्रेक्षकांनो अर्जुन हा ते DNA टेस्ट सांगण्यासाठी अडखळत असतो. मग त्यावेळेस रविराज म्हणत असतो की अर्जुन सर्व काही सत्य आहे ते प्लीज सांग, मी माझं मन कठोर करून ठेवलेलं आहे. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा इथे अर्जुन DNA टेस्टमध्ये काय आलेलं आहे ते सर्व सांगणार आहे. तर प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये आपण काय पाहणार आहोत की DNA टेस्टचे रिपोर्ट्स आणि त्याचबरोबर बघा इथे महिपत आणि नागराजनं प्रियाचं खरं रूप काय आहे आणि तिची तन्वी किल्लेदार म्हणून कशी ओळख निर्माण केली हे सर्व इथे सुभेदार फॅमिलीला सांगणार आहेत. तर प्रेक्षकांनो तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा आणि उद्याचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे, म्हणूनच उद्याचा भाग पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.